निवट्या करणार आहेत आज. ह्या बघा अशा निवट्या असतात. ही बघा जिवंत आहे. ही बघा तिचं मी शेपटी काढून घेतलेली आहे आणि डोकं काढून टाकलेलं आहे आणि ह्या सर्व साफ केलेल्या आहेत. ह्या बघा अशा असतात. ह्या सगळे मी साफ करून घेतलेले आहेत. हळद पण घातलेली 1 चमचा. आता ह्याच्यामध्ये मी आगळ घालते थोडंसं आणि थोडंसं आपलं हिरवं वाटण घालते. हे हिरवं वाटण कोथिंबीर, आलं आणि लसूण आणि मिरची याचं केलेलं आहे. हे सर्व घातलं मी आता. आता हे असंच मॅरिनेट करून ठेवायचं पूर्ण हाताने. पूर्ण असं पूर्ण एका निवटीला आपला मसाला पूर्ण लागला पाहिजे. गाबोली पण याच्यामध्येच मिक्स करते. झालं. आता आपण हे मॅरिनेट करून हे असंच आपण मॅरिनेट करून 10-15 मिनटं बाजूला ठेवून देऊया. त्यामध्ये आपण थोडंसं पीठ पण घालूया तांदळाचं. आता हे असं पूर्ण मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकून आणि मी हा लसूण टाकून लसूण थोडा फ्राय करून घेतला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ह्या निवट्या सर्व निवट्या हे मॅरिनेट केलेल्या आहेत. ह्या बघा त्या आता ह्याच्यामध्ये सोडून घेऊया. पूर्ण अशा निवट्या ह्या सगळ्या अशा सोडून घ्यायच्या तव्यामध्ये. ह्या बघा आपण निवट्या पूर्ण अशा तव्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या खालून फ्राय होईपर्यंत मस्त कुरकुरीत फ्राय होईपर्यंत फ्राय करून घेऊया. नंतर पालटूया. आता आपल्या निवट्या एका बाजूने फ्राय झाल्या आहेत. आता आपण त्याच्या पलटून घेऊया. सर्व अशा पलटी करून घेऊया. एका बाजून एकदम अशा कुरकुरीत झाल्या आहेत. आता दुसऱ्या बाजून पण अशाच करून घेऊया. ही गाबोली आहे. ही बघा मी गाबोली तुम्हाला दाखवली ना, ती पण ह्याच्यामध्येच टाकली आहे मी. पूर्ण मी असे पलटून घेते आता. आणि आता आपण परत त्या बाजून कुरकुरीत अशा होऊन देऊया. बघा आपल्या निवट्या फ्राय मस्त झालेल्या आहेत कुरकुरीत. ह्या बघा दोन्ही बाजून मस्त छान घरभर सुगंध तर सुटलेलाच आहे आणि चमचमीत पण होतात मस्त. अशाच तुम्ही करून बघा. आपल्या निवट्या झालेल्या आहेत मस्त कुरकुरीत अशा मस्त बनवल्या आहेत. माझ्या जर अशा निवट्या मी बनवल्यात तशा तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.